नमस्कार शेतकरी बांधवांनो, चंद्रकांत निळकंठ पाटील, ममुराबाद, मोबाईल नंबर 9595782406। हे मी लागवड केली होती नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये। 2.5 महिने झालेले आहे। 2 एकरचा प्लॉट आहे। 2 एकरच्या प्लॉटमध्ये कमीत कमी 10 ते 12 टनचा अंदाज आहे उत्पन्नाचा। आता हार्वेस्टिंग चालू आहे, काढणी चालू आहे सगळी, आणि दुसरा अजून येणार आहे हिच्यामध्ये। दुसरा तोडा येणार आहे, तरी बी साधारणतः 5-6 टनापर्यंत पोहोचायला पाहिजे। सागर शेळीची जानवी ही व्हरायटी वापरली होती, तर 8 पॅकेट लावले होते। बर हो। बरं, किती बाय कितीवर लागवड केली तुम्ही? हे 5 बाय 2 वर लागवड आहे। 5 बाय 2 फूट? हो, 5 बाय 2 फूट। मल्चिंग पेपरवर ने पूर्ण केली होती। बर, लागवडीनंतर काढणीपर्यंत हो, याची देखभाल कशी केली बरोबर? याची देखभाल ड्रिंचिंग वारे फर्टिलायझर सोडलेले आणि त्याच्यानंतर वरतून स्प्रे केले। बर, 5-6 स्प्रे केलेले हां काढणीपर्यंत। बर, चिकट सापडे ते पण वापरले का? हो, ते साबडे वापरले होते। ते 40 साबडे लावले होते आणि 20 कंदील लावले होते ते त्याच्यामध्ये। बर बर, तुम्हाला लागवडीच्या आधी शेत तयार करताना हो, परत मल्चिंग पेपर, बियाणं, बरोबर, फवारणी, खत याच्यासाठी किती खर्च झाला बरं साधारण? याच्यासाठी 50,000पर्यंत कमीत कमी खर्च झालेला आहे। 2 एकरमध्ये? 2 एकरमध्ये 50,000पर्यंत खर्च केलेला आहे। बर, पूर्ण। बरं, हे खरबूज लागवडीमध्ये आपण कुठलं पीक घेतलं होतं? याच्या अगोदर आम्ही काहीच पीक घेतलेलं नाही। ते आहे सण पेरला होता, हां, सण दाबून दिला, त्याच्यानंतर नागरटी करली आणि रोटारना डायरेक्ट लावून दिला। बर, म्हणजे हिरवळीचं खत घेतलं? हा, हिरवळीचं खत घेतलं होतं ते। साधारण किती उत्पन्न येईल आपल्याला याच्यापासून? याच्यापर्यंत 15 टन अपेक्षित आहे, पण 12 टन तर ही गाडी भरून गेलेली आहे आता, आणि दुसरा माल येणार आहे तो 5-6 टन पर्यंत येणार आहे अजून। बर, हो, जवळपास 18 ते 20 टन माल येणार आहे। हो, 2 एकर मध्ये 18 ते 20। माल कोणत्या व्यापाराला दिलाय आपण? एक्सपोर्ट करणारे। अच्छा, त्यांना दिलाय का? बरं, मला सांगा चंदूभाऊ, आपल्याला साधारण किती म्हणजे इन्कम मिळेल बरं या खरबूज विक्रीतून? ह्या हिच्यामधनं कमीत कमी मला खर्च काढून 3 लाखापर्यंत अपेक्षित उत्पन्न आहे। बर, आता किती दिवसात आलं तुम्हाला हे उत्पन्न? हे अडीच महिन्यामध्ये। 2.5 महिन्यामध्ये? हो, 2.5 महिन्यामध्ये आलेलं आहे। अजून एक प्लॉट लावला मी 10,000 काडी, तर ते बी 2.5 एकर आहे। बर, हो। आता हे तुमचं पहिलं वर्ष होतं का यापूर्वी पण लावलं तुम्ही? याच्या पहिले लावलं होतं, ते थोडस आमचं नियोजन चुकलं, त्याच्यामुळे फ्लॉप गेलं होतं, पण हे व्यवस्थित आलेलं आहे। बर, म्हणजे काय चुकलं तुमचं त्यावेळेस? त्यावेळेस आम्हाला तेवढी माहिती नव्हती त्याच्यामध्ये, क्षेत्रामध्ये कसं जायचं, कसं लागवड करायची, काय करायचं, असं टरबूज आणि खरबूज होतं त्यावेळेस। बर, तर व्हायरसचं प्रमाण जास्त आले होतं, त्यामुळे लक्ष नव्हतं। म्हणजे किती 0 उत्पन्न आलं होतं की एकदम? ते 0 उत्पन्न आलं होतं पूर्ण। बर, पण मग आपण ते सोडलंच नाही, करत राहायचं, एक प्लॉट करत राहायचा। हा, म्हणजे झालेल्या चुकीतून तुम्ही साध्य केलं, तर याच्या पुढे अजून ते साध्य करायचंय। आता जे याला कोणता डाग लागलेला आहे ना, तर याला आता पूर्ण याचे टोकर लावायचे वरती, आणि टोकर लावून असं बांधायचंय, म्हणजे जेणेकरून हे बी खराब होणार नाही, 2 पैसे जास्त मिळणार आहे याच्यापासून अजून। म्हणजे हो, तारकाठी लावताय, आणि त्याच्यामुळे कसं आहे, आपल्याला थोडस 2 रुपये जास्त भाव मिळेल अशी अपेक्षा आहे आपली त्यांच्याकडनं। बरं, तुमची घरची एकूण किती शेती? आमची घरची 9 बिघे शेती आहे। बर, आतापर्यंत तुम्ही कुठले पिकं घेत होते? आम्ही सोयाबीन, गहू, उडीद, दादर, कापूस। बर, कापूस। आता एवढे पिकांचा अनुभव घेतला तुम्ही, हो, तर त्या पिकांच्या तुलनेत हे पीक तुम्हाला कसं वाटतं? 1 नंबर आहे। 40 बिघे शेती करायपेक्षा 5 बिघे करायची, आणि या क्षेत्रात जर उतरलं तर म्हणजे एवढं उत्पन्न नाहीये। बरोबर, म्हणजे 40 बिघ्याचं उत्पन्न एककडे, हे 6 बिघ्याचं उत्पन्न एककडे, म्हणजे तिकडे 7-8 महिने एवढं राबण्यापेक्षा 2.5 महिन्यात ध्यान द्या। लखपती केलं? हो हो, 2.5 महिन्यात। म्हणजे ह्या प्लॉट मध्ये जर इथलं तर पुढला प्लॉट मध्ये किती राहील, आणि अजून एक प्लॉट आहे लगेच सोडलेला। अच्छा, हो, म्हणजे तुम्ही आता पुढे शेती कंपल्सरी हे आता आम्ही हे 5 एकर आहे ना, तर पुढे लगेच 5 एकर आपल्या घरचं बी लावायचंय। बर, हा, म्हणजे चालूच ठेवायचंय आता ते हळूहळू। म्हणजे इतर पिकांच्या तुलनेत हे पीक असं 1 नंबर आहे। नगदी पीक आपल्याला कसं वाटतं खर्च होतो, पण तिथलं उत्पन्न बी येतं। बरोबर, आपण ते कापूसला इथला खर्च करतो, पण इथलं उत्पन्न येत नाही, सरासरी लेवल लागून जाते। पण याचा विषय तसा नाही, हे उत्पन्न देतेच। बरोबर, हो, 100% उत्पन्न देते।